बुकाला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी विजरूप तुमचे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते सद्गुरु तुमचे कारण. मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला. विसरू कसा मी गुरुपादुकांना. मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला. विसरू कसा मी गुरुपादुकांना. जन्माला आल्यानंतर आपण सर्वांनी गुरु केले पाहिजे. गुरु कसा करावा, धरावे त्याचे मनगट आणि विचारावे दोनच प्रश्न. मी कोण आणि देव कोण. त्या देवाची साक्षात प्रचिती आणून देणाऱ्या आपल्या सद्गुरु वृषालीताई गायकवाड यांना माझा शतशः प्रणाम. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की देव कोण आणि मी कोण हा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो तेव्हा आणि तेव्हाच आपल्या आयुष्यात सद्गुरु येतात तर येतातच. हे नरा आत बघ जरा जीव हा खरा नवे ही माया तू आत्मदर्पणी ब्रह्मरवीची छाया. आपला आत्मा साक्षात परमात्मा आहे, त्याचं प्रतिबिंब आहे. त्याची प्रचिती आणून देणारे फक्त आणि फक्त सद्गुरूच असतात. जे फक्त आणि सत्य आहे, ब्रह्म सत्य जगन मिथ्या, त्या ब्रह्माची प्रचिती आपल्याला फक्त आणि फक्त साक्षात सद्गुरूंच्यामुळे येते. आणि सद्गुरू आपल्या आयुष्यात आल्यानंतर खरी प्रगती होते. ती जन्म मरण टळते, जीवन मरण टळते म्हणजे मरण मृत्यू आपल्याला येणार नाही का, येणार, पण मोक्ष आपल्याला मिळतो. याच जन्मी याच देही याच डोळी याच डोळा याप्रमाणे याच देहात असताना 84 लक्ष योनीचा एक योनी कोटीचा फेरा. हा एक कोटीचा फेरा आपण फिरून आल्यानंतरच आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो. मग या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपण काय करायचे. चाले हे शरीर कोणाचे असते कोण बोलवित हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकवू नका. त्या नारायणाचं भजन आपण न चुकवता नामस्मरण केलं पाहिजे. पण तो नारायण कोण याची प्रचिती आपल्याला आणून देणारे फक्त सद्गुरू असतात. आणि आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला सद्गुरू मिळाले आणि त्या सद्गुरूंनी आपल्याला नामस्मरण नाम दिले. त्या नामाची शास्त्र प्रचिती संत प्रचिती आणि आत्मप्रचिती आपल्या सर्वांना आलेली आहे. प्रश्न फक्त इतकाच उरतो की प्रपंच करिसी अहर्निशी हरिसिने भजसी कवन्या गुणी. ज्याप्रमाणे हरिपाठात सांगितले आपण प्रपंच दिवस रात्र करत असतो पण त्या हरीला कुठेतरी विसरतो. ज्याप्रमाणे आपण या प्रवासाला निघालेलो आहोत, आपण सगळेजण या प्रवासात आलेलो आहोत. प्रवास सुरू आहे आपल्याला गुरु मिळालेले आहेत. पण आपल्याला ज्या मुक्कामी जायचं आहे तो मुक्कामापर्यंत आपण पोहोचायला आपण गुरूंचा हात सोडला नाही पाहिजे. ज्याप्रमाणे आपण बाहेर गेल्यानंतर लहान मूल कधी आईचं बोट सोडतो पण आई कधी मुलाचं बोट सोडत नसते. त्याप्रमाणे आपण गुरूंचं बोट सोडायचं नाही. गुरूंचं बोट सोडायचं नाही म्हणजे काय, त्यांनी जे तत्व आपल्याला दिलेलं आहे, जे साधन आपल्याला दिलेलं आहे त्याच्यावरती दृढ राहता आलं पाहिजे. आपण मुंबईवरून जर बेंगलोरला निघालो तर ट्रेननं जाऊ शकतो, बसनं जाऊ शकतो, विमानानेही जाऊ शकतो. पण विमानानं आपण लवकर पोहोचतो, बरोबर आहे. मग तो लवकरचा प्रवास म्हणजे आपली नामसाधना आहे, ती आपल्याला गुरूंनी दिलेली आहे. त्या रस्त्याने जात असताना जसं आपण बाहेर प्रवासाला निघालो तर एका हॉटेलमध्ये चहा नाश्त्याला थांबलो तर आपण तिथंच थांबलो तर चालेल का. आपण आपल्या निश्चित स्थळी पोहोचू का, नाही पोहोचणार. मग आपण या मायेच्या बाजारात कुठेतरी अडकतो. आपण त्याच हॉटेलमध्ये त्याच ठिकाणी म्हणजे आपल्या प्रपंचात येणाऱ्या त्याच अडचणींना कवटाळून तिथेच राहतोय आणि आपण म्हणतोय की मी नामस्मरण करतो, माझी गाडी पुढे का जात नाही, कारण आपण तिथेच उभे राहिलेलो आहे. आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपल्याला त्याच रस्त्याने गेलं पाहिजे जे आपल्या गुरूंनी दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या मायेच्या बाजारात न अडकता आपल्या पृथ्वीवरचं काम आपलं ज्या दिवशी संपलं, काकांनी मला सांगितलेलं मला अजूनही आठवते की ज्या दिवशी तू माळ घातली त्या दिवशी तुझं पृथ्वीवरचं काम संपलं. आपण जे करतोय हे फक्त विहित कर्म आहे, जे फक्त आपल्या वाट्याला आलेलं आहे.
कारण मी त्यांना हा प्रश्न विचारला. मी अनुग्रह घेतल्यानंतर ताईंना खूप प्रश्न विचारले. माळच 108 म्हणायची का, बुक्काच का लावायचा, अष्टगंधच का लावायचा, ह्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं विचारली. आणि काकांना हा एकच प्रश्न विचारलेला की आत्मा आणि परमात्म्यामधला फरक काय. तेव्हा ते म्हणाले की हा परमात्मा सगळीकडे भरलेला आहे, तो जो सूक्ष्म रूपाने आपल्या हृदयामध्ये आहे तो आत्मा. कळशीमध्ये पाणी आहे, आपण कळशीत पाणी भरतो, मग समुद्रातलं नदीतलं पाणी संपतं का, नाही. तसा परमात्मा आहे, आपल्या सर्वांच्या हृदयात परमेश्वर आहे. आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदरी शोधून पाहे, याची प्रचिती आपल्या सर्वांना आलेली आहे. फक्त त्या प्रचितीची अनुभूती अजून कमी पडते आहे. तर आपल्या सर्वांनी आपण ज्या नामावर टिकून राहायचं आहे. कुठेतरी दुसरी एक वेडी वाकडी वाट निघाली ती खडबडीत असते. ज्या वेळेला आपण ड्रायव्हर पासून लांब बसतो मागे तेव्हा हादरे बसतात. तसंच आपण आपल्या नामापासून कुठेतरी विनमुख झालो, नामसाधनेपासून विमुख झालो तर नक्कीच आपल्याला खूप अडचणी येतात. नाम हे साधन, नामस्मरण हे साधन या कलियुगामध्ये, घोर कलियुगामध्ये सगळ्यात सोपे साधन आहे. मग नामस्मरण हे स्मरण म्हणजे आपण कधीतरी घेतले, ते आपण आईच्या पोटात घेतलेलं आहे. मग त्याची आठवण आपण आता क्षणोक्षणी करायची. मग हे आपण नामसाधन सर्वात सोपं का, कारण यासाठी कुठल्या धर्माचं बंधन नाही, वयाचं बंधन नाही. त्याचबरोबर तुमचं शिक्षण एवढं असलं पाहिजे अशी अट नाही, लिंगाची अट नाही. म्हणून ही साधन आपल्याला मोक्षापर्यंत नेऊन पोहोचवणार आहे. तर या नामसाधनाची आपण शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्नांती परमेश्वर, त्याप्रमाणे प्रयत्न करून त्या नामसाधनेची, सद्गुरूंची अनुभूती घेऊया, सद्गुरु कृपेची प्रचिती घेऊया. आणि झालेली माझी सेवा माझ्या सद्गुरूंच्या चरणी मी अर्पण करून सद्गुरूला प्रवचन रूपी सेवेला स्वल्पराम देते. जय हरी विठ्ठल.